विषयावर या मोकळं बोललोय असं तुम्हाला गेल्या पर्यंत जर वाटलं असेल तर त्या प्रत्येक गोष्टीचा पुरावा आपण बोललेला आहे की नाही? बोला काय लागलंय, दृष्टांत सांगा काय लागलंय. तुमच्याकडे अजून मी दृष्टांत दिलोच नाही. तुम्ही 2 दिल्या तर माझं एक दृष्टांत बक्कल झालं, दोन्हीला दाबते गॅरंटी मला. माय बायको बाई है की नाही? आता बघू चेडीवर, आता चेडीचा विषय आहे, पुढं पुढं बघू कोण कोणाला चेडीवर वाट लावते त्याचं काय सांगावं. हो जन्मताच पॅन्ट लिवायला तर तुम्ही शिकल्या नाही, शिकले का? कोणी झालते चेडीवरच होते 4थीला 5वीला. आपलं भजन दादा कोणकेवणी म्हणजे मोकळं मोकळं समाधान भजन होईल. आता ते विषय घातलाय चेडीवर दादा कोणकेची. गंमत अशी गंमत येणार आहे. हा बघ महाराज, आता काय अवस्था होईल कशी होईल हे बघत असताना महाराज सांगतात, ध्रुव बाळग दयास्तव पावला नारायण. ध्रुव बाळग अज्ञान आहे, दया केली म्हणून पावला त्या पदाला नारायण. आढळ पदाचे दान देता झाला तयासी. आढळ पदाचं दान द्यायला सुद्धा दया लागते, दया. कोणालाही आयऱ्या गैऱ्याला आढळ पदाचं ज्ञान भेटत नाही महाराज. भेटते काय हो? तुम्हा आम्हाला भेट म्हणल्याने भेटेल काय? खरंच आमच्यावर दया होऊ लागते. जोपर्यंत दया आम्हाला प्राप्त होत नाही तोपर्यंत आम्हाला आढळ पदाचं ज्ञान भेटत नाही. त्यासाठी महाराज सांगतात, पुढं पुढं आपल्याला बघायचं आहे. आदरणीय रंगराव चिमणाजी राहणार मोजा सालवाडी यांच्याकडून 21 रुपयाची भेट. पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. अप्पाराव मारुती भिसे 11 रुपयाची भेट. संगीत भजनी मंडळ मोजा बोरवाडी या भजनी मंडळातील प्रमुख शेक्तुलबाई आपसाव हे काय अप्पाराव शकुंतलाबाई अप्पाराव भिसे बरोबर आहे. बोरगरवाडीकर या भजनी मंडळातील अध्यक्ष यांच्याकडून 11 रुपयाची भेट. पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनी मंडळाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद. माला नक्की महाराज इकडे तिकडे फिरू नका. फिरत बसल्याने जीवन हित होत नाही. या जवळ बसून घ्या पुसून
आता तुम्हीच सांगा कुठवर भवाग्नीत जळावं. म्हणून आपण ऐकला उग जाऊ द्या म्हणालो आमचे इथं लई हात म्हण. कुठे तुमचे लई हात? हे तुमचे होत असं तुम्हाला वाटायला काय? होय हो, असं वाटायला हे भरम होय. म्हणूनच रात्री सांगलो या भरमाला 100% पंक्चर करतो म्हणलो, सोडीच ना. लई हात म्हणजे का होईल? लई हात लई असं समजू नका की तुमचेच हात ते सगळे आपलेच होत असं म्हणले तर जमल. उठा उठा सकाळी का आता करू जारती गुरुला करू जारती. एकच पेटी देव गुरुला भागवादी. स्टेप मध्ये भजन करून अजिबात बाजूला बोलू नये. प्रमाण देऊन उठा उठा सकाळी काता म्हणलंय. 1 2 तुमचे आमचे म्हणलंय काय हो? आणि कुठले होते ते सुद्धा सांगतो तुम्हाला. हे एवढी सांगू द्या. कैवल्यवासी मानिका दगडू निमलवाड यांच्या स्मरणार्थ 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. देवीदास मानिका निमलवाड 51 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल धन्यवाद. विष्णू नंदू राठोड 21 रुपयाची भेट. खंडू दत्ता गोविंदवाड 11 रुपयाची भेट. अमोल अरविंद बरकमकर 21 रुपयाची भेट. कल्याणी कमलाकर बरकमकर 21 रुपयाची भेट. मंजुळाबाई धोंडीबा बरकमकर 21 रुपयाची भेट. धोंडीबा नागोबा बरकमकर 21 रुपयाची भेट. दुर्पदाबाई बापूराव बरकमकर 21 रुपयाची भेट. अरुणा नागेश मदनवाड 21 रुपयाची भेट. दत्ता सोपान गोविंदवाड सोपान दत्ता गोविंदवाड 21 रुपयाची भेट पाठवल्या भेटीबद्दल माझ्या भजनीवाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. उठा उठा सकाळी का आता करू जी आरती. 33 कोटी देव गुरुला भावे तुम्ही आम्ही काय घेऊन बसल्या. 33 कोटी देव सुद्धा गुरुला भावे ओवाळतात. मग आपण तर माणसं आपण तर ओवाळताच घेऊ. आपल्यात काय दुमत आहे? हे मज ते मज असं जर म्हणायचं असेल एक प्रमाण सांगतो. आलिया जन्माचे करावे स्वहित मनानंदाता वेळोवेळा मनानंदाता वेळोवेळा सौम्यती हिंडेवा धर्मा बहुलारे आनंद विसरले मानोनिया आनंद विसरले मानोनिया आनंद जीवा पाटील खरंच सांगालो, इमानदारीने घेऊन सांगालो, छातीवर बोट ठेवून सांगालो. भजन म्हणायचं असेल तर शीतच भजन म्हणायचं पांडुरंगाच प्रमाण देऊनच. आली या जन्माचे करावे सोहित मना आनंद दत्त वेळोवेळा 84 हिंडता श्रम बहु झालो आनंदा विसरलो मनोनिया. आनंद जीवाचा जीव आनंदाचा संबंध मुलीचा विरोधात आणि तुमचे ना आमचे वाटणारे आम्ही कोण इथले. आम्हाला काय अधिकार आहे इथं येऊन वाटण्याचा? आम्ही वाटावाटी करण्यासाठी आल्या नाही. आम्ही जर वाटावाटी करत बसल्या तर आमची फाटाफाटी होते. म्हणून आम्ही वाटावाटी करू नये. ज्यानं वाटावाटी केली त्याची फाटाफाटी झाली. तुम्ही बघा झाड एकच राहते पण त्याला फांटे अनेक फुटतात. फुटतात की नाही टेलर मामा? फुटतात की नाही? आता तुम्हीच घरामध्ये टेलर व्हा. तुमच्याकडे ईदभर पॅन्ट जर कमी करायला आणला तर टेलरपणा तुम्ही शिकल्या. दुसऱ्या तिसऱ्या पासून ते पॅन्ट जाईल काय म्हणालो कट करायला ईदभर कमी करायला. आता पॅन्टाची चड्डी कशी होते बघूत म्हणालो.
कैलासवासी बाबुराव पिराजी निमलवाड यांच्या स्मरणार्थ कुमारी मयुरी केशव निमलवाड यांच्याकडून या चालू भजनावरती 51 रुपयाची भेट पाठवल्या. भेटी बदला गुरुकृपा भजनी मंडळ सरगाव आपल्या मनापासून मनपूर्वक आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून महाराज उगं जाऊ द्या म्हणालो. हे उगं जाऊ द्या म्हणायचं बरं होईल. मी रात्रपासून विचार करालो. तुम्हाला वाटाले काय मी जाऊ द्या म्हणालो मी काय राहू द्या म्हणालो काय मी जाऊ द्याच म्हणालो काय? तुम्हाला चांगलं माहित आहे महाराज किल्ली दांडूचा खेळ राहते मला. किल्ली दांडू किल्ली कुठं जाईल या दांडून काही पत्ताच लागू दे ना किल्लीचा. खरंच हो ते मला माहित आहे चांगला किल्ली दांडू कुठे खेळाव कसा खेळाव आणि किल्ली कुठपर्यंत जाऊ शकते त्याचा मला चांगला अनुभव आहे. म्हणून मी म्हणालो उगा आता जाऊ द्या बाबा मांजरे पाटील आपलेच होतं. उगा खेळी मेळीमध्ये हसण्या खेळ्यामध्ये शेवट निघाव है की नाही. आणि भजनालाही आनंद वाटाव ऐकणाऱ्यालाही आनंद वाटाव आणि आपणालाही आनंद वाटाव महाराज भजनाचा. हे जर आम्हाला कळायचं असेल त्यासाठी महाराज सांगतात गणपती घेऊन गाठी कुठवर पळावा झाली पहाट उघडवताना कुठवर लोळावा. आदरणीय गजानंद हनुमंत दासरवाड पांडुर्णेकर पांडुर्णा येथील भजनमंडळातील प्रमुख. आता सध्या त्यांचा भजनामध्ये काही तेवढा जीव लागणं आलाय. त्याचे बरेच कार्यक्रम मी स्टेटसला बघतो महाराज. रात्री त्यांचा कार्यक्रम पूर्णाला झाला. हे बघा कसं आहे बघा ज्याच्या क्षेत्रामध्ये त्याला आनंद वाटतो है की नाही. तुमचं तुम्हाला क्षेत्र वेगळं आहे आमचं आम्हाला वेगळं आहे त्याचं त्याला वेगळं आहे. प्रत्येकाचं क्षेत्र वेगळं आहे. कोणी कोण्या क्षेत्रामधून आनंद घेते कोणी कोण्या क्षेत्रामधून त्या भगवंताचा आनंद घेतो. पण आनंद त्या भगवंताचाच घेवा. आम्हाला रात्री सांगलं मला गावातून फोन येऊ नये म्हणले तुमचं वेळेवर कार्यक्रमाला काही हरकत नाही. यांच्याकडून चालू असलेल्या भजनावरती 51 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आदरणीय पांडुरंग तोलबा मेंढेवाड राहणार मौजा पांडुर्णा या सदभक्ताकडून 21 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या. भेटीबद्दल माझ्या भजनीवाच्या वतीने मनस्वी आभारी आहे. धन्यवाद. चुकली वाट कुठवर थाट भूषण कशाचा काय म्हणावं कोणा चुकले ग गिळून माशाचा. चुकली वाट कुठवर थाट भूषण कशाचा काय म्हणावं कोणा चुकले ग गिळून माशाचा. आता आपण ऐकलात महाराज हरिपाठावर 2 दिवस भजन म्हणतो म्हण. 2 दिवस म्हणा 8 दिवस म्हणा आम्हाला अभिमान आहे की हरिपाठ काय तुमचा होय होय तुम्ही म्हणता म्हणजे सगळ्याच होय की साधू संताने तुमच्या आमच्यासाठी करून ठेवलाय हो. बरोबर आहे ना भाऊ. ते तुम्ही म्हणता असं ना हो महाराज. प्रत्येक जण भजन म्हणू शकतो. तुम्ही तर पुऱ्या हरिपाठावर 2 दिवस म्हणतो म्हणाल्या. तुमच्या हरिपाठामधला एकच अभंग काढायचा. एका अभंगावर 2 दिवस भजन करतो. 2 दिवस पुरा हरिपाठ 2 दिवसामध्ये संपून टाकावं म्हणाल्या तुम्ही भजन करू. असं नाही
आपणाला साधू संतांचे विचार जमत नाहीत महाराज. जिथं आपली बुद्धी बंद पडते, जिथं आपले विचार बंद पडतात, तिथं साधू संतांचे विचार चालू होतात. तुम्ही बघा, तिथं आपण कमी पडता, खुर्ची राहता. आपल्या बुद्धीला झेपल या उद्देशानंच आपण त्या प्रमाणाचा भाव अर्थ काढतो. पण तिथं ते सुद्धा मला वाटते की आपण ते परिपूर्ण काढू शकत नाही. आपण तेवढे ज्ञानी पंडित नाही. ते जर काढायचं असं बोलत बोलत काहीतरी वेगळं बोलून ठेवू नका. हातानं नवबंद गाडी होई फसण्याची असली गत होऊ नये. आता आमच्या माऊलीचं दृष्टांत आहे, पुढे त्या दृष्टांतावर बोलायचं आहे. टाइम कमी आहे, बरंचसं काही राहिले. आदरणीय ज्ञानो महाराज रुक्माजी बत्तलवाड महाराजांकडून 101 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या. भेटीबद्दल महाराजांचे माझ्या भद्रीबाच्या वतीने मनापासून आभार. धन्यवाद, धन्यवाद. अजून आपण ऐकलं अर्धी घागर शेताला न्यायला अवघड होते म्हणून. आता तुम्ही पुण्याला जाऊन बसले, तुम्हाला अर्धी घागर न्यायची काय गरज आहे म्हणून शेताला? होय, तुम्हीच म्हणले अर्धी घागर पुण्याला न्यायची काही तुम्हाला आता शेतात जायची काही गरज नाही. आता शेताकडे आम्ही अर्धी नेता की सगळी नेता की आता आम्हाला एवढ्या माणसाला माहित आहे इथल्या आम्ही किती नेता ते आहे की नाही. पण अशी घागर नेवावं लागते महाराज. शेती जितकं पाणी लागते पियाला तेवढीच घागर नेतात. घागरच नेवास काय आहे का? अर्धी घागर असली तर गुंडीमध्ये टाकून आम्ही गुंडीची भरती करून नेता की घागर काला नेवा हालीत. आणि त्या घागरीत काही नाही आम्हाला दिसायला उगच काय हलवा घेऊन. घागरीत खरंच पाणी असेल तर होय घागरीची किंमत. बरोबर फुटकाच पवऱ्याने. हा, फुटकी हिर फुटका पवऱ्या भरायला फुटकीत की घागर. तिन्ही फुटक, एक पडक, एक तुटक, एक फडक फुटक. मग आता पाणी निघल कसं वरी महाराज? निघल काय याची शाश्वत नाही. सांगण्याच्या भरामध्ये आता आपण ऐकलं गुरुजी लेकर तसली गत होऊ नये म्हणून. एकदा काय झालं महाराज, गुरुजी विद्यार्थ्यांना शिकत असताना वर्गामध्ये आता लेकर कसे आहात बघा. एक दोन तरी लेकरू सती ते मास्तराला गुणाने शिकच ना. शिकते काय? शिकत नाही. कोणी गलगल 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 करू लागलं. करू लागल्याच्या नंतर आता गुरुजी म्हणले पोरहो शांतपणानं ऐकून घ्या, अशी गडबड करू नये, तुम्हाला साहेब व्हायचं आहे. असं जर तुम्ही किलबिल 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 करू लागल्या तुम्ही साहेब कसे होसाल? मग गुरुजीने त्याला काय केलं, एक धमकी दिली. हे बघा म्हणला, तुम्ही जर आता किलबिल 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 केल्या गुरुजी म्हणला तर तुम्हाला माणसाचं गाढव बनितो बघा म्हणला. कोण म्हणलं? गुरुजी. आणि ते महाराज एक माणूस होता, ते माणूस समाधान पैकी त्या गुरुजीचं सगळं ऐकू लागलं. भिताडाला पाठ ठेवून मस्त शाळा मागून. मग त्यानं एकदा झालं त्याला वाटलं एरी म्हणलं असेल गुरुजी. अजून म्हणलं हे बघा गलका करणं का म्हणला, गलका जर केल्या तर तुम्हाला माणसाचं गाढव बनितो म्हणलं. यानं आता पक्कच ऐकलं महाराज. याला नव्हतं लेकरू बाळ काही. याने गेला इकडून वर्गाकडून इकडून तोंडात. गुरुजी म्हणला मी आता ऐकलो म्हणला माझ्या कानानं, तुम्ही माणसाचं गाढव बनितो म्हणल्या म्हणला आणि गाढवाचं माणूस बनितो म्हणल्या म्हणला. 100% खरं आहे गुरुजी. मला लेकरू बाळ नाही हो म्हणला. तुम्ही काय करा म्हणला, मला माझ्या जवळ गाढव आहात मला 5-25. हो, त्याच्यातलं एका गाढवाचं मला हुशार गाढव बघून आणून देतो म्हणला. त्याचं मला माणूस बनवून द्या. गुरुजी म्हणला मी येरी मुलायला म्हणलो म्हणला भी असेल. गुरुजी येरी नाही फुरी नाही काही नाही म्हणला. काही नाही, तुम्हाला बनवावंच लागते म्हणला. मास्टर होय आता तेवढ्या लेकराला शिकवायला म्हणजे काही कमी असेल. हुशार होता. आता मास्तराला वाटलं आता हे काही ऐकायसारखं नाही, मग काय करावं. काही घोर नाही गडे म्हणला, घेऊन या म्हणलं. आणलं महाराज. तिथलंच वळतलेलं गाडव चांगलं खुट्याचं सोडून नंबर 1 हुशार आहे. आणलं गुरुजीच्या हवाली केलं. गुरुजी किती दिवस लागल? गुरुजी म्हणले 8-15 दिवस लागेल की म्हणजे वेळ लागते म्हणजे माणूस बनवायला. की नाही वेळ लागेल म्हणले. मग काय घोर नाही गुरुजी म्हणला.
अजून 15 दिवसाला आलं महाराज. आता म्हणला गुरुजी म्हणला मामा म्हणला आता कमरपसूर तयार झाले बघा म्हणला. आणि अजून एक 8-15 दिवसात फायनलच होते म्हणलं. अजून 15 दिवसाला यानं चक्कर मारली महाराज. चक्कर मारली आणि गुरुजी झालं की नाही माणूस म्हणला. गुरुजी म्हणला झालं, थोडं नरड्यापासून वरी राहिले म्हणला. एक 8-15 दिवसापासून होऊन जाते म्हणलं. आता ते थोडं किचकट काम आहे म्हणलं, डोसक्याचं मेंदूचं है की नाही. नाक डोळे बरोबर जरा साश्या बसवावं लागते म्हणला. बरं बरं. मग महाराज अजून 15 दिवसाला गेला. हो आता ओके माणूस झाले म्हणला. झाले कुठं आहे म्हणला. तुम्ही या 8 दिवसाला तुम्हाला सांगतो म्हणला कुठं आहे. मग महाराज काही घोर नाही म्हणले. ते माणूस अजून 8-10 दिवसाला गेलं. गुरुजी म्हणला कुठं आहे सांगा म्हणला. गुरुजी म्हणला काय सांगाव मामा म्हणला, तुम्ही 25 गाढवा मधलं हुशार गाढवा आणल्या होत्या म्हणला. एवढं हुशार होतं म्हणला, तहसील मध्ये जाऊन बघा म्हणला तहसीलदार होऊन बसलाय म्हणला. डायरेक्ट तहसीलदारच झालंय म्हणला डायरेक्ट. आता याला आनंद गगनात मावून आलाय घेऊ. गगनात आनंद मावून आलाय. हा बरोबर वय गुरुजी म्हणला, मी लई हुशार गाढवा आणून दिलतो म्हणला. डायरेक्ट तहसीलदारच झाले का. हो तहसीलदार झाले म्हणला. जा म्हणला तहसील. महाराज यानं पटका फुटका बांधला, फेटा बांधला, डोसक्या इतकी काठी हातात घेतली. गेलं महाराज तहसील. गेलं आपटीतच दांड्या. अरे त्या माझ्या पोराला बोलव म्हणला बाहेर त्या हाताखालच्या चपराशा. चपराशी म्हणले असं का बोलवले म्हणलं म्हातारे. त्याला बोलव म्हणाल नाही काय म्हणला. अरे बा म्हणला म्हातारे बिघडलं काय म्हणलं, असं का कराल. कोण पाहिजे. अरे तेच र ते तुमचा साहेब तहसीलदार म्हणालेला म्हणला, ते मज पोरग होय म्हणला. नसल हो तू विचार की म्हणला जाऊन त्याला एक बार. मला जे गेलं मधा चपराची साहेब म्हणला तुमचे वडील होतं म्हणला, मज पोरग होय मज पोरग होय म्हणून गलका करायत म्हणला. तुम्ही बघा म्हणला जरा शिव. त्याला आलं महाराज बाहेर बघलं. आता याचा कुठं बाप होय होती त्याला ओळख नाही नव महाराज. पण हा तुला बापाची ओळख पटना आली काय म्हणला. होय रे म्हणला, तुला गाढवाचा माणूस करायला मामूली कष्ट केले नाहीत बापू म्हणला. हुशार बघून तुला मी तिथं गाढवाचा माणूस करायला लावलो म्हणला गुरुजीला. आणि इथं तहसीलदार होऊन बसलास काय म्हणला माय बापाला सुन. होय रे एवढा मोठा अधिकारी होऊन बसलास म्हणला. ओळख बुडवालास काय म्हणला. आता महाराज ते म्हणाले मी कोणी नव हो तुमचा, तुला दाखवतो मजा तू ये घाला. बरोबर नव बाबा म्हणला. नवा म्हणलं तरी ऐकायला तयार नाही महाराज. आता त्याने बंदोबस्त बोलून जवळ जवळ धडके दिले म्हणसाल याला. कोणाला या माणसाला धडके देऊन महाराज बरोबर म्हणला तुला दाखवतो म्हणला. तू मला मारलास की नाही म्हणला, माणूस करून मजत चुकलोय म्हणला. आत्ता जातो म्हणला त्या गुरुजीकडे. गुरुजी मज होत तसं गाढव करून द्या म्हणतो म्हणला त्याला. बापरे बाप आलं महाराज राग राग तिथून राग राग आलं आणि गुरुजीला बोललं. गुरुजी म्हणला त्यानं मजा लय घात केला हो म्हणला, फार लाडानं करायला लावलो म्हणला. मात्र लाडासारखं निघालं नाही हो म्हणला. ते निघालं नाही म्हणला. काय करावं म्हणला गुरुजी. गुरुजी म्हणला एक बार याला जसं गाढवाचा माणूस केल्या तसं याला मला माणसाचं गाढव करून द्यावं म्हणला एक बार. गुरुजी म्हणले काही गोर नाही मामा म्हणले, तुम्ही 1-2 दिवसालाच या म्हणले, लई वेळ लागणार म्हणले याला माणसाचं गाढव करायला, लई वेळ लागणार म्हणले. काही घोर नाही म्हणलं. आता यानं रागातच होता मामा. मग महाराज 2 दिवसाला गेल्याच्या नंतर ते गुरुजीने जे गाढव तिकडे नेऊन बांधून ठेवलं होतं की ते गाढव जशाला तसं सोडून आणले. हे बघा मामा मला झालं बघा मला गाढ जवळ जवळ काट्या घालू लागलं माणसाला. आता याच्यावर गाढवावर ते देवाला येऊ नको म्हणा एवढा मारा. हे म्हणत असेल माझं काय चुकलंय. लई सतीलास मला तहसीलला बोलून घेऊन मला कुटाय लावला. तुला दाखवतो म्हणजे आम्हाला सडकीत नेलं महाराज. अशी आमची फसगत होते. का होते. आमच्यावर जर भगवंताची साधू संतांची जर दया नसेल तर आमची फसगत होते. आमची फसगत होऊ नये त्यासाठी आम्हाला दया ही आम्हाला
अंतकरणामध्ये आमच्या सुद्धा साठवून घ्यावं लागते. त्यासाठी महाराज सांगतात आदरणीय कैवल्यवासी मारुती लक्ष्मण दासरवाड माली पाटील, कैवल्यवासी मालनाबाई मारुती दासरवाड 21 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद. कैवल्यवासी बाबूराव मोतीराम राजेमोड पांडुरनेकर 21 रुपयाची भेट. पद्मिनबाई बाबूराव राजेमोड 21 रुपयाची भेट. श्री मोतीराम बाबूराव राजेमोड 21 रुपयाची भेट. सौ वर्षा मोतीराम राजेमोड 21 रुपयाची भेट. श्री बालाजी बाबूराव राजेमोड माजी उपसरपंच पांडुर्णा. सो गोदावरी बालाजी राजेमोड. श्री सत्यनारायण बाबूराव राजेमोड. सो भाग्यश्री सत्यनारायण राजेमोड. चिरंजीव तुषार बालाजी राजेमोड. कुमारी सपना मोतीराम राजेमोड. कुमारी खुशी बालाजी राजेमोड. चिरंजीव कार्तिक उर्फ बिट्टू मोतीराम राजेमोड. कुमारी जीविका सत्यनारायण राजेमोड या सर्व भक्ताकडून प्रत्येकी 21 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या. भेटीबद्दल माझ्या भजनीबळाच्या वतीने त्यांचा मनस्वी आभारी आहे. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. म्हणून चुकले वाट कुठवर थाप भूषण कशाचा काय म्हणावे कोणा चुकले घेऊन माशाचा. फजिती झाली भल्या भल्याची ऐकून सशाचा. घर लई मोठा तुन सार पोक वाशाचा. फजिती झाली भल्या भल्याची ऐकून सशाचा. घर लई मोठा तुन सार पोक वाशाचा. अजून काहीतरी वेगळा घास होत बसल होईल न होईल बोललेल्या शब्दाचं स्पष्टीकरण देणं हे कर्तव्य आहे. अजून काहीतरी वांग्याचं भूत होऊन जाईल. रिकामी थैली घेऊन गेल्या म्हणून बाजारात चालल्या नाही म्हणून आपण ऐकल्या. बाजारामध्ये गेल्याच्या नंतर मोकळी थैली आणण्यापेक्षा पाटील बाजारामध्ये गेल्याच्या नंतर निक्का बाजार करावा लागतो. उकत खिडेले वांगे घेऊन बसले आणि खिडेले वांगे आणायला जमतात का हो थैली? जमतात काय? जमत नाहीत. त्याला 10 बाया खाली तोंड वरी तोंड त्याच्या देटा कोण त्याच्या खालून त्याला उलट पाडून आपण बघूनच वांग त्या तराजामध्ये टाकतो. म्हणून किडेले वांगे जर आणले तर बाया म्हणतात याला काय बाजार नव्हता काय म्हणतात घरचे म्हणाल यानं गदळ माळवा आणलंय काय खावाव कसं कापाव. अर्ध कापून फेकण्यात जाते. पैशाचा नासोडा काचा नासोडा व्हायला. म्हणून बाजारामध्ये थैली गेल्यानं थैली खरंच भरून येवाव. ते बाजारामधून थैली भरून आणण्यासाठी महाराज आमच्याकडे दया लागते. दया तर ते बाजारामध्ये थैली भरल. पुढच्यानं दया करावं आपल्यावर तर भरल अन्यथा कुठली महाराज. असो फजिती झाली भल्या भल्याची ऐकून सशाचं. महाराज थोडक्यामध्ये सांगून जातो. वेगळाच काहीतरी भास होऊन जाईल. आगाव ताप दुसराच होटेल अजून माग आणि ते होऊ नये त्यासाठी भजन आहे. एकदा जंगलामध्ये जंगलाचा राजा वाघ असतो. तुम्हालाही माहित आहे आम्हालाही माहित आहे सर्वांना माहित आहे. पण फजिती झाली भल्या भल्याची. कोणाकोणाची फजिती झाली महाराज. सस जंगलामध्ये होतं आणि ते कधीच जाईल आपण गेलोय चुकून. गेल्याच्या नंतर महाराज वारं वावदान वाटोळ अशी भयानक असं वातावरण निर्माण झालं. निर्माण झाल्याच्या नंतर सस पळू लागलं महाराज. सस पळू लागलं. सस पळू लागल्याच्या नंतर पळत असताना त्याला कोल भेटलं वाटत. कोल भेटलं. कोल विचारू लागलं सशाला बाबा तू एवढं जोरात का पळालास याचं कारण काय. एवढं भियाला काय झालं काय सांगू म्हणला. आसमान गिर रहा है म्हणला. आसमान गिर रहा है म्हणाले कोल्याला. आता कोल्याला खरंच वाटलं
आसमानगिरी वरी बघायला तुम्हाला मग आता ससन कोण लागलं पळायला बरोबर जोरजोरात पळाले उसात वेगानं पळालेत महाराज. आता बरेच 2-4 प्राणी हात पण शेवटकडे नेतो का तर वेळ कमी आहे की नाही. मग हे पळत असताना महाराज यायची वाघासोबत भेट झाली. वाघासोबत वाघाने विचारलं बाबा तुम्ही एवढं का पळाल्या, एवढं पळाल्या का महाराज. ते सस कोलं मिळून म्हणू लागले काय सांगावं म्हणले तुम्हाला, आसमानगिरी आहे म्हणले, आसमानगिरी आहे. भल्या माणसं वाघ सुद्धा पळाला त्या जंगलातून. कोणाचं ऐकलं महाराज, सश्याच. भल्या भल्याची फजिती झाली ऐकून सश्याचं. हे आमची फजगत होते, अशी फजगत होऊ नये त्यासाठी महाराज सुंदर असं सांगतात, भल्या भल्याची फजिती झाली ऐकून सश्याचं. भरलंय मोठं आतून सारं पोकळ वाशात. ओझ घेऊन मोठं वनवन फिरता कुठं, या जवळ बसून घ्या पुसून मुळती पेट, या जवळ बसून घ्या पुसून. वेळीच वाकी सावध गड्या रे औचित देतील चोप. मालक आपला जवळ सोनी कसली मनाव झोप. वेळीच वाकी सावध गड्या रे औचित देतील चोप. त्रियुगाची करा महानी आताच झालंय सोपा. ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन धावत आलाय बाप. त्रियुगाची करा महानी आताच झालंय सोपा. ज्ञान भक्ती वैराग्य घेऊन धावत आलाय बाप. म्हणलंय महाराज, पावला प्रसादाता भाग्य उदयाले, पावला प्रसादाता भाग्य उदयाले. सद्गुरु स्वामीने माया विरहित केले. ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन, ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन, काम क्रोध वाद मच्छर काढे दुश्मनात. ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद घेऊन काम क्रोध मद मच्छर काढले दुश्मन. महाराज, पावला प्रसाद आता भाग्य उदयाले. सद्गुरु स्वामीने माया विरहित केले. मायेच्या विरहित व्हायचं असेल तर आमच्यावर कुणीतरी दया करावं लागते, तर आम्हाला वेगळं होता येते. आणि ज्ञान भक्ती वैराग्याचा प्रसाद हाताला लागते. आणि त्या प्रसादानं आम्हाला जिथं होत्या तिथं जाता येते. तिथं जायचं असेल
निरालंब शिकरी स्वामी रहिवास तुमचा, स्वामी रहिवास तुमचा, परात्पर पाहणे काय वर्णू मी उपमा. निरालंब शिकरी स्वामी रहिवास तुमचा, परात्पर पाहणे काय वर्णू मी वाचा. काय उपमा तिथं तर जायचं आहे महाराज. तुमचा रहिवास देवा तिथला आहे आणि तिथं जाण्यासाठी आमची तळमळ आहे. म्हणून ती युगाची कर पाहणी आताच झालंय सोपं. ज्ञान भक्ती वैरागी घेऊन धावत आलाय बाबा. ओझे घेऊन मोठे औषध निके 100% होईल विलाज हम दास गुरुचा हात जोडून सांगे औषध निके 100% विलाज होईल हम सतनाम घेऊन अमृत पिऊन करू गडे भवनाश. आदरणीय पूर्वाजी पांडुरंग मेंढेवाळ पांडुरनेकर यांच्याकडून 21 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद. गयाबाई देवीदास निंबलवाड या मातोश्रीकडून 51 रुपयाची प्रेमी भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद. जयश्रीबाई तेजेराव दासरवाड या मायमाऊलीकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद. वैष्णवी यादव राजेमोर महादेव आहे काय यादव बरोबर. वैष्णवी यादव राजेमोर, धनश्री गुलाब राजेमोर, मोहिनी गुलाब राजेमोर या तिन्ही व्यक्तीकडून 51 रुपयाची भेट पाठवल्या. भेटीबद्दल धन्यवाद. झाडा जोडी तोडा तोडी तोडा फारे फासो, दत्तनाम घेऊन अमृत पिऊन करू गडे भवनाश.